नमस्कार सर्वांना। आज आहे गणेश चतुर्थी, तर मी करत आहे उपवासाची खिचडी। इथे साबुदाणे भिजत टाकलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते शेंगदाणे भाजत आहे आणि इथे 2 बटाटे सोलून घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, साबुदाणे छान भिजलेले आहेत। इथे बटाटा मी सोलून घेतलेला आहे, चिप्स करणार आहे आणि बटाटा साबुदाण्याची मी खिचडी तयार करत आहे। इथे छोटे छोटे चिप्स करून घेतलेले आहेत, इथे गावठी तूप घेतलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि इथे मोठे 3 चमचे तूप टाकून घेते कढईमध्ये आणि एक मोठा चमचा मी जिरं टाकणार आहे। तुम्ही टाकता की नाही माहिती नाही, पण आम्ही जिरं टाकतो, तर कमेंट करून नक्की सांगा। तर इथे जिरं छान तडतडलं की त्यावर मिरची टाकून द्यायची आहे। मिरची कमी तिखट आहे आणि कमी तिखटच मिरची वापरतो आणि त्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकलं, मी कढीपत्तासुद्धा खिचडीमध्ये टाकतो। तर तुम्ही उपवासाला कढीपत्ता आणि जिरं टाकता की नाही काही कमेंटमध्ये मला सांगा। आणि इथे छान मिरची कढीपत्ता जिरं चांगलं फ्राय झालं की त्यानंतर आपण बटाटा चिप्स टाकून देणार आहोत। इथे साबुदाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि बटाटे चिप्स मी भिजत ठेवलेले ते मिरचीवर टाकून द्यायचे। सर्व चिप्स कढईमध्ये टाकून घेतले, छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट वाफ काढून घ्यायचे आहे। बटाटे चांगले 5 मिनिट शिजून द्यायचे आहेत। इथे चांगले परतून घेतले आणि झाकण ठेवून द्यायचे आहे 5 मिनिट। छानपैकी मऊ बटाटे शिजून द्यायचे आहेत। इथे बटाटे आपले चांगले शिजले आहेत ते आपण टेस्ट करूया आणि इथे परतून घेते आणि बटाटे चांगले आपले मऊ झालेले आहेत। इथे मी बटाटा चेक करून बघते, तर छान असा बटाटा शिजलेला आहे, मऊ झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही, बटाटा छान शिजलेला आहे आणि त्यानंतर आपण भिजलेले साबुदाणे खिचडीमध्ये टाकून घेणार आहोत। ते साबुदाणा बटाटा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे, साबुदाणा शिजून द्यायचा आहे। तर इथे पण मी झाकण ठेवते। खिचडी आपली छानपैकी शिजून द्यायची आहे। तर इथे मी परत एकदा झाकण काढून परतून घेतलं। मी इथे आपण आता दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, जाडसरच वाटलेलं आहे, लहान मोठं असं केलेलं आहे दाण्याचं कूट आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे छान आपली उपवासाची खिचडी तयार आहे आणि तुपाचा चांगला खमंग असा वास येतो आहे। तर इथे बघा आपली खिचडी छानपैकी शिजलेली आहे, साबुदाणासुद्धा फुटलेला आहे आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे। तर इथे मी चेक करून बघते, बघा बटाटा आणि साबुदाणा फुटलेला आहे। छानपैकी आपली खिचडी तयार झालेली आहे। तर कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।